अहो त्याची काही गरज आहे का वहिनी? इंद्रनील मोठा झालाय आता, लग्न झालंय त्याचं आणि सल्ला द्यायला आता बायकोही आहे. आईच्या सल्ल्याची काय गरज पडते नाही का? आई तू कधी आलीस? अचानक दिसल्या ना वच्छी मावशी आल्याबरोबर, म्हणून ती जरा. मला बोलू द्या जरा त्याच्याशी. इंद्रनील, मला न विचारता हा निर्णय तू कसा घेतलास ते कळू तरी दे मला. आई अगं मी जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आलो तेव्हा तू नव्हती घरी आणि काकांना ऑलरेडी डिस्चार्ज मिळाला होता. काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. वच्ची मावशी हतबल झाल्या होत्या. म्हणून मग तू त्याने इथे घेऊन आलास? आई मी तुम्हाला कॉन्स्टंट फोन ट्राय करत होतो, तुमच्या दोघांचेही फोन लागत नव्हते. आश्रमात रेंज नसेल कदाचित. आणि मग तुला थोड्या वेळ थांबता येत नव्हतं का? घरी भेट होणारच होती ना आपली. का स्वानंदीला स्वतःच्या आत्याला घरी आणण्याची फार घाई झाली होती? आई प्लीज, तिला काहीच माहिती नाही यातलं, तिचा काहीच संबंध नाही. आई मी क्लासमध्ये होते, मला माहित सुद्धा नव्हतं. मी घरी आले तेव्हा कळलं की वच्छी आत्या आपल्या घरी आली. स्वानंदी तू तर काही बोलूही नको माझ्याशी. नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या बायका सासू समोर कसं वागतात हे चांगलंच माहिती मला. आई अगं आज नाही लग्न झालंय माझं. आई आई तू बस बरं इकडे बस बस. ओके आई, तुला नक्की कसला राग आलाय? मी वच्ची मावशींना घरी आणलं याचा, की मी तुला न विचारता त्यांना घरी घेऊन आलो याचा? तिला न विचारता घरी आणलंस याचा. अरे आतापर्यंत आयुष्यात प्रत्येक निर्णय तिला विचारून घेतलास ना तू. एवढे मोठे निर्णय स्वतः घेतो म्हटल्यावर धक्का बसला तिला. हो ना ललिता? वच्छी मावशी, निदान आई आणि मुलामध्ये तरी बोलू नका तुम्ही. हा आमच्या दोघांचा आपापसातला प्रश्न आहे. तुम्ही कशाला उगाच मध्ये पडताय? का नको मध्ये पडू? माझ्याविषयी चाललंय ना हे सगळं, मग मी का नको मध्ये पडू? हे बघ बय, तुला नाही आवडलं ना मी जाते, पण तू तुझ्या लेकरावर रागवू नकोस. मी हात जोडते बाई. वच्ची मावशी प्लीज, तुम्ही हात काय जोडताय? नाही प्लीज ऐका, हे बघा आणि रडणं थांबवा प्लीज. आता डोळे पुसा बरं तुमचे. तुमच्या हक्काचं घर आहे, तुमच्या बहिणीचं घर आहे. मलाही तसंच वाटलं होतं. जानकीताई जशी माझी बहीण आहे, ललिताई मला माझ्या बहिणीसारखीच वाटत होती. पण तिला नाही ना पसंत मी इथे आलेलं. जाते बापडी माझ्या नवऱ्याला घेऊन, नाही राहत इथे. पण नको रागवस, तुझ्या दोन्ही लेकरांवर रागवू नकोस. हॉस्पिटलमध्ये माझी अवस्था त्याला बघवत नव्हती म्हणून त्याने मला इथे आणलं. स्वानंदीचा तर काडीचाही संबंध नाही आहे का त्याच्याशी, तिच्यावर पण कशाला रागवतेस तू? जाते मी यांना घेऊन वच्ची मावशी, एक जाते. मिनिट माझं ऐका आधी, माझं ऐकून तर घ्या. हे बघा, आईला असं वाटणार आहे का की तुम्ही या घरातून निघून जावं, काकांचे हाल व्हावे? असं तिच्या मनात पण नाहीये. तिला असं वाटत नाहीये, हो नाही? अरे नाहीच वाटत आहे तिला तसं. असं कसं वाटेल बाळा तिला? एवढी दुष्ट नाहीये तुझी आई. काय ती आपला राग आहे ना पटकन बोलून टाकते, कारण ती मनाने साफ असते. अगदी खरंय. ललिताच्या मनात ना कधीच कुणाबद्दल काही वाईट नसतं. ललिता, अगं नको मनाला इतकं लावून घेऊस. माफ कर आपल्या इंद्रनीलला. अगं वच्छी मावशीनी मगाशी हात जोडले तुझ्या समोर. बरं दिसतं का ते?
आधीच त्या किती दुःखी आहेत आणि मला माहितीये तुला कोणाचंही दुःख बघवत नाही. अगं केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. पश्चिमाशी मला राग नाही आलाय तुमचा. आणि असंही हे घर तुमचंच आहे नाही का? त्यामुळे तुमच्या अशा प्रसंगाच्या वेळेला हे घर तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही असा विचारही मनात आणू नका. बघ मी सांगितलं ना जगातली सगळ्यात बेस्ट मॉम आहेस तू, माहितीये का तुला? बेस्ट मॉम.